नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSCच्या सर्व लेटेस्ट अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा। विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यास आणि तुमच्या ज्या रिव्हिजन्स आहेत उजळणे त्या आता जोरदार सुरू असतील आणि त्या रिव्हिजन्समध्येच तुम्हाला हेल्प व्हावी त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। या व्हिडिओमध्ये आयोगाला जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, ज्या ज्या घटकावर विचारले जातात त्यातील आपण काही प्रश्न पाहणार आहोत आणि महत्त्वाची पुस्तके व त्यांची लेखके, म्हणजे एक्झामला असे क्वेश्चन्स येतात। ओके, आता राज्यसेवेला 21 दिवस फक्त राहिलेले आहेत आणि कंबाईन गट ब जी आहे 26 फेब्रुवारीची तिला फक्त आणि फक्त 76 दिवस राहिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास जोरदार ठेवा, कंटिन्यूअस ठेवा आणि फोकसने करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा। पहिल्यांदा आपण काय करूया, पटकन पुस्तक व त्यांचे लेखक पाहून घेऊया। फुल कॉन्सन्ट्रेशनने पहा। पुस्तक अ प्रॉमिस्ड लँड, लेखक बराक ओबामा। दुसरं पुस्तक माझी भिंत, लेखक माजी मंत्री राजेंद्र दर्डा। तिसरं द बॅटल ऑफ बिलॉंगिंग, आता याच्याबद्दल आयोग नेहमी विचारत असतात पहा या लेखकांबद्दल। हे लेखक शशी थरूर, द बॅटल ऑफ बिलॉंगिंग शशी थरूर। त्यानंतर चौथं जनराज्यपाल, आता याचे लेखक चर्चेत असतात पहा। हे पुस्तक लिहिलेलं आहे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी। ओके, पाचवं पुस्तक लेसन्स लाईफ टॉट मी अननोईंगली। ओके, हे आत्मचरित्र आहे अनुपम खेर यांचं। सहावं पुस्तक पहा पोर्ट्रेट्स ऑफ पॉवर, हाफ अ सेंचुरी ऑफ बीन अ रिंग साइड। हे पुस्तक महत्त्वाचं आहे कारण याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत। 15व्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी लिहिलेलं आहे NK सिंग। ओके, त्यानंतर सातवं सुद्धा पुस्तक महत्त्वाचं आहे आवर ओनली होम, हे लिहिलेलं आहे दलाई लामा यांनी। ओके, आता आठवं पुस्तक पहा, क्रिकेटचे काही आत्मचरित्र पण विचारले जातात। द स्पिरिट ऑफ क्रिकेट इन इंडिया, हे पुस्तक लिहिलेलं आहे स्टीव्ह वॉ यांनी। ओके, त्यानंतर नववं पहा AB द ऑटोबायोग्राफी, हे लिहिलेलं आहे माहीतच आहे तुम्हाला AB डिव्हिलियर्स, फेमस प्लेयर आहेत। त्यानंतर 10वं पुस्तक पहा अ सॉन्ग ऑफ इंडिया, हे सुद्धा लेखक भारतामध्ये जास्त प्रसिद्ध आहेत रस्किन बॉन्ड। त्यानंतर 11वं पुस्तक, लेखकसुद्धा याचे फेमस आहेत या 11व्या पुस्तकाचे, द क्वेस्ट ऑफ रिस्टोरिंग फायनान्शियल स्टॅबिलिटी इन इंडिया, RBIचे माजी डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य। ओके, यांनी राजीनामा दिला होता पहा मध्येच, विरल आचार्य यांनी त्यावेळी हे गाजलेले होते, त्यामुळे यांचं पुस्तक लक्षात ठेवा, विरल आचार्यांचं क्वेस्ट ऑफ रिस्टोरिंग फायनान्शियल स्टॅबिलिटी इन इंडिया। नेक्स्ट पुस्तक पहा शिवाजी इन साऊथ ब्लॉक, हे पुस्तक लिहिलेलं आहे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी। ओके, त्यानंतर 13वं पहा ओव्हरड्राफ्ट, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाच्या व्यक्तीने लिहिलेलं आहे ओव्हरड्राफ्ट सेव्हिंग द इंडियन सेवर, उर्जित पटेल, RBIचे माजी गव्हर्नर। ओके, नेक्स्ट आत्मनिर्भर, महाराष्ट्र आत्मनिर्भर भारत। आता आत्मनिर्भर हा शब्द बऱ्याच वेळा तुम्ही ऐकला असेल, आता चर्चेत आहे करंटमध्ये। तर हे पुस्तक लिहिलेलं आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। आता नेक्स्ट पाहूया आपण रिलेंटलेस, हे आत्मचरित्र आहे पहा यशवंत सिन्हा यांचं। यशवंत सिन्हा हे भाजपचे प्रसिद्ध मंत्री आहेत। त्यांनी आत्ता या ज्या सरकारवर, भाजपच्या सरकारवर बरीच टीका केली होती आणि त्यांचा जो मुलगा होता तो सुद्धा चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर होता इंडियामध्ये आणि त्यानंतर त्या मुलाने राजीनामा देऊन आता फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये इकॉनॉमिक्स लेक्चरर म्हणून आहेत। त्यांच्या मुलाचं नाव तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये, यशवंत सिन्हा यांच्या। आता नेक्स्ट पुस्तक पहा शेमलेस, तस्लिमा नसरीन। तस्लिमा नसरीन यांचं एक पुस्तक अतिशय वादात सापडलेलं होतं, त्या पुस्तकाबद्दलचं नाव तुम्हाला माहीत असेल तर ते कमेंट करा। त्यानंतर पहा 17वं हू किल्ड द सुंदरबन्स, स्व तुषार कांजीलाल यांनी लिहिलेलं आहे। आता सुंदरबन्स पर्यावरण नेहमी चर्चेत असतं चालू घडामोडीमध्ये, त्यामुळे या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा। त्यानंतर पहा लेट मी से इट नाव। ओके, प्रसिद्ध आहेत हे महाराष्ट्राचे माजी पोलीस सहआयुक्त राकेश मारिया यांनी लिहिलेला आहे। 26/11चा जो हल्ला होता त्या त्यांची प्रमुख भूमिका होती। ओके, त्यानंतर आता 19 पहा अनसीन अनहर्ड अनसेड, डॉक्टर भारत वटवानी। आता भारत वाटवानी यांना रामन मॅगसेसे पुरस्कार मिळालेला आहे, हे लक्षात ठेवा। रामन मॅगसेसे आत्ताचा लेटेस्ट पुरस्कार कुणाला मिळालेला आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आता नेक्स्ट पुस्तक पहा एका संमेलनाध्यक्षाची आत्मकथा, हे आत्मचरित्र आहे लक्ष्मीकांत देशमुख यांचं। त्यानंतर 21वं पहा 40 इयर्स ऑफ स्पोर्ट्स स्टार, 40 स्पोर्ट्स स्टार, फेमस प्रसिद्ध खेळाडू बॅडमिंटनपटू PV सिंधू यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। ओके, पुढचं सुद्धा पुस्तक महत्त्वाचं आहे पहा 22वं द ॲसॅसिनेशन ऑफ गांधी, असं हे पुस्तक आहे पहा डॉक्टर MS स्वामीनाथन,
MS स्वामीनाथन यांना भारतामध्ये कशाचं जनक मानलं जातं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्की. तुम्ही कमेंट करत नाही विद्यार्थी मित्रांनो, कमेंट करा. ओके. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट हे पुस्तक आहे निकी हॅले यांचं. ओके. त्यानंतर 24वं पहा द डायरी ऑफ डोमेस्टिक दिवा. आता हे पुस्तक आहे शिल्पा शेट्टी कुंद्रा यांचं. त्यानंतर 25वं पहा अनडॉन्टेड सेव्हिंग द आयडिया ऑफ इंडिया, माजी वित्तमंत्री पी चिदंबरम यांचे लोकसत्ता इंडियन एक्सप्रेसला आजसुद्धा संपादकीय येतात पहा. ओके. त्यानंतर द टेस्ट ऑफ माय लाईफ फ्रॉम क्रिकेट टू कॅन्सर अँड बॅक हे पुस्तक क्रिकेटपटू युवराज सिंग यांचं आहे. त्यानंतर आय डू वॉट आय डू द पिलर हे याच्यावर क्वेश्चनसुद्धा येऊन गेलं आहे राज्यसेवेला, रघुराम राजन यांनी लिहिलेलं आहे. हील्ड हाऊ कॅन्सर गिव्ह मी अ न्यू लाईफ हे पुस्तक आहे अभिनेत्री मनीषा कोयराला यांचं. त्यानंतर 29वं पहा द बिकमिंग मिशेल ओबामा, बराक ओबामा यांच्या पत्नी. ओके. त्यानंतर 30वं महत्त्वाचं पुस्तक गन आयलँड, अमिताव घोष. अमिताव घोष यांना 54वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि इंग्रजी भाषेतून ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते पहिले लेखक आहेत पहा अमिताव घोष. त्यांचं पुस्तक आता कोणतं आहे आपण पाहिलं, गन आयलँड. आत्ता सगळ्यात महत्त्वाचं व्यवस्थित फोकस द्या. लगेच आपण प्रश्न पाहूया पुढचे. पहिला प्रश्न हा पहा, साहित्य अकादमी पुरस्काराबाबत अयोग्य विधाने शोधा. पहिलं विधान आहे याची सुरुवात 1955 साली झाली. भारतीय राज्यघटनेतील 22 भाषा आणि राजस्थानी भाषेसाठी दिला जातो. दुसरं विधान आहे प्रसिद्ध लेखक नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीस वर्ष 2020 साठीचा पुरस्कार जाहीर झाला. तिसरे विधान आहे याचं स्वरूप आहे 11 लाख रुपये, रोख, ताम्रपट आणि स्मृतिचिन्ह. ओके. त्यानंतर चौथं विधान आहे मराठी भाषेतील पुरस्कार 2015 साली जयंत नारळीकर यांना मिळाला होता. जयंत नारळीकर इथे मुद्दामून घेतलं आहे कारण ते आत्ता 94व्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते. ओके. आता पहा यामध्ये चुकीचं विधान शोधायचं आहे आपल्याला. तर याची सुरुवात 1955ला झालेली आहे, बरोबर आहे. स्थापना 1954ला झालेली आहे, सुरुवात 55ला. आणि 22 भाषा बरोबर आहे, प्लस राजस्थानी आणि इंग्लिश या भाषेंचा समावेश आहे. ओके. फक्त राजस्थानी नाही. स्टेटमेंट ब बरोबर. क स्वरूप 11 लाख रुपये, ताम्रपट आणि स्मृतिचिन्ह. 11 लाख रुपये नाही, 1 लाख रुपये दिले जातात साहित्य अकादमी पुरस्कारासाठी. आणि चौथं स्टेटमेंट मराठी भाषेतील हा जो पुरस्कार आहे जयंत नारळीकरांना मिळालेला आहे, बरोबर आहे. 4 नगरातले माझे विश्व या पुस्तकासाठी, पण तो 2014 साली दिलेला आहे, 2015 साली नाही. त्यामुळे यातलं स्टेटमेंट एकच बरोबर आहे. दुसरं मग या प्रश्नाचं उत्तर आहे अ क ड. तिसरा पर्याय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अयोग्य विधाने ओळखा. ज्ञानपीठ पुरस्कार भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. ब स्थापना याची 1960ला झाली आणि सुरुवात 1965ला. क सर्वाधिक ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी भाषेतील साहित्यिकांना आजपर्यंत मिळाले आहेत. ड भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टातील 22 भाषेत लेखन करणाऱ्या साहित्यिकास हा दिला जातो. आणि ई स्वरूप 1 लाख रुपये रोख, सरस्वती प्रतिमा आणि सन्मान चिन्ह. ओके. यामधले अयोग्य विधाने ओळखायची आहेत. थोडंसं प्रश्न एकदा पाहून घ्या व्यवस्थित. तुम्हाला काय वाटतं यातलं अयोग्य विधान कोणतं असेल? साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कार आयोग नेहमी याच्यावर क्वेश्चन विचारतं पार का. आता हे पहा, पहिलं स्टेटमेंट नो डाऊट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट पहा, स्थापना 1960 नाही 1961 आहे, सुरुवात 1965 बरोबर आहे. त्यानंतर आता स्टेटमेंट क तर बरोबर आहे, नो डाऊट. आता ड पहा, भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टातील 22 भाषा प्लस इंग्लिश भाषेसाठी दिला जातो. ओके. आणि ई पहा, स्वरूप 1 लाख रुपये नाही तर स्वरूप 11 लाख रुपये आहे. त्यामुळे हे सुद्धा चुकलेलं आहे. मग स्टेटमेंट कोणते चुकले? ब, ड आणि ई, म्हणजे दुसरा पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तिसरा प्रश्न पहा. आता हा पुरस्कार बराच चर्चेत होता पहा, फेड कप हार्ट पुरस्कार. आता ह्याचं सानिया मिर्झा यांनी केलेलं कार्य जे आहे ते वाखाणण्याजोगं आहे. पहिला पर्याय पहा, याच्याबद्दल चुकीचं विधान ओळखायचं या पुरस्काराबद्दल. सानिया मिर्झाला 11 मे 2020 रोजी या पुरस्काराने गौरविण्यात आले. दुसरा विधान पहा, हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. तिसरा स्टेटमेंट पहा, बक्षीस मिळालेले $2000 रक्कम सानियाने तेलंगणाच्या मुख्यमंत्री मदत निधीला दान केलेले आहेत. आता यातलं आपल्याला काय ओळखायचं आहे? चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर चौथा पर्याय चुकीचा आहे, वरीलपैकी एकही चुकलेलं नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. जगातील पहिले वृक्ष संमेलनाविषयी बरोबर विधाने ओळखा. पहिला आहे कालावधी याचा 13 ते 14 फेब्रुवारी 2020. दुसरा आहे संकल्पना, अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली होती. आणि तिसरं ठिकाण पालवण, जिल्हा बीड येथे झालेलं आहे संमेलन. आणि चौथं आहे अध्यक्ष याचे होते वडाचे झाड.
आता याचं पर्यायी उत्तर जे आहे ते योग्य उत्तर अ, ब, क, ड चारही पर्याय बरोबर आहेत. व्यवस्थित पाहून घ्या. असं आगळं वेगळं आणि पहिलंच संमेलन झालेलं आहे जगात, त्यामुळे ह्याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. चारही विधाने बरोबर आहेत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन पहा. टाइम मॅगझिनचा पहिलाच किड ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? हा सुद्धा महत्त्वाचा आहे. पहा, ग्रेटा थनबर्गवर आला होता क्वेश्चन. तर यामध्ये पहा आता याचं योग्य उत्तर आहे गीतांजली राव यांना पहिलाच टाइम मॅगझिनचा किड ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे. ओके, गीतांजली राव. आता नेक्स्ट क्वेश्चन 6वा पहा. खालील विधाने पहा. अ आहे WHO ने 2020 हे वर्ष आंतरराष्ट्रीय नर्स आणि दाईंचे वर्ष म्हणून घोषित केले आहे. फ्लोरेन्स नायटिंगेल यांच्या 300व्या जयंतीनिमित्त. आणि ब आहे यासोबतच WHO ने वर्ल्ड नर्सिंग रिपोर्ट विकसित करणार आहे. या प्रकारचा हा पहिलाच अहवाल असेल. ओके, आता याचं योग्य उत्तर पहा. 300वी फ्लोरेन्स नायटिंगेल यांची जयंती नाही आहे ती, तर 200व्या जयंतीनिमित्त हे आंतरराष्ट्रीय नर्स आणि दाईंचे वर्ष घोषित केले 2020. त्यामुळे याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 6चं पर्याय क्रमांक 2. ओके, अ चूक पण ब बरोबर. ओके, आता हा प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत. पहा, अभिजिता गुप्ताबद्दल चुकीचे विधान ओळखा. अभिजिता गुप्ताबद्दल पहिली तरी माहिती पहा की राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त यांची नात वयाच्या 7व्या वर्षी प्रकाशित लेखिका झालेली आहे. आणि दुसरं विधान, आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड्सने तिला जगातील सर्वात तरुण लेखक म्हणून घोषित केले आहे. तिसरं विधान आहे, आशिया बुक ऑफ रेकॉर्डने तिला ग्रँड मास्टर इन रायटिंग या पदवीने सन्मानित केलेले आहे. आणि चौथं, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनुसार ती कविता आणि गद्य लिहिणारी सर्वात तरुण लेखक आहे. आणि तिने कोविड-19 महामारी दरम्यान हॅपीनेस ऑल अराउंड हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर हे तुम्हाला माहिती देण्यासाठी हा प्रश्न तयार केला आहे. यातील सर्व पर्याय बरोबर आहेत. ओके, चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्काराबाबत चुकीचे विधान ओळखा. 2020च्या पुरस्काराचे मानकरी जर्मनीच्या राष्ट्राध्यक्ष अँजेला मर्केल ठरलेले आहेत. दुसरं विधान आहे, महात्मा गांधी हे पर्सन ऑफ द इयर म्हणून निवडले गेलेले एकमेव भारतीय आहेत. आणि तिसरं विधान, 1999पर्यंत हा सन्मान मॅन किंवा वुमन ऑफ द इयर म्हणून ओळखला जाई. आणि चौथं विधान आहे, 2020चे टाइम पर्सन ऑफ द इयर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची निवड झालेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते चुकलेलं आहे. ओके, आता 9वा प्रश्न पहा. CDSचे अधिकार व कार्य आता चर्चेत आहे. पहा, हे पद आहे ते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. यातलं चुकीचं विधान ओळखायचं आहे. पहिलं, ते चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे स्थायी अध्यक्ष असतात. ओके, दुसरं पहा, ते 4 स्टार दर्जाचे अधिकारी असतात. तिसरं विधान आहे, लष्करी व्यवहार विभागाचे ते प्रमुख व सचिव देखील असतात. आणि चौथं विधान आहे, CDS पदावरून निवृत्त झाल्यानंतर लगतच्या 2 वर्षाच्या काळात पूर्व परवानगीशिवाय त्यांना कोणतेही पद धारण करता येत नाही. आता यातलं चुकीचं विधान कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो? चौथं विधान चुकीचं आहे. लगतच्या 2 वर्ष नाही तर लगतच्या 5 वर्षाच्या काळात. ओके, आता लास्ट क्वेश्चन आपण पाहूया. हे पहा, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार 2020 बाबत चुकीचे विधान ओळखा. पहिला आहे, हेल्पेज इंडिया या भारतीय संस्थेने संयुक्त राष्ट्राचा 2020चा लोकसंख्या पुरस्कार जिंकला आहे. दुसरं आहे, भूतानची राणी ग्यालियम संगे चोडेन वांगचुक यांना वैयक्तिक श्रेणीमध्ये हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ओके, त्यानंतर तिसरं, पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार भारतातील एका संस्थेला मिळालेला आहे. आणि चौथं विधान आहे, यापूर्वी इंदिरा गांधी यांना आणि रतन टाटा यांना भारतीयांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर यातलं चुकीचं विधान आहे चौथं, इंदिरा गांधी आणि रतन टाटा यांना नाही तर इंदिरा गांधी आणि JRD टाटा यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. बाकीचे विधाने बरोबर आहेत. या पुरस्काराबद्दल व्यवस्थित पाहून घ्या, प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न कसे वाटले व यावर अजून जर तुम्हाला व्हिडिओज हवे असतील तर कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.